आता एक अभ्यास भव्य स्वरूपात मोर्चा काढून घडवायचा इतिहास। पद्धतीने सरकार हे उपवर्गीकरणाचा घाट घालू पाहत आहे आणि त्यामध्ये या सरकारने या अनुसूचित जातीच्या लोकांच्या विरुद्ध जाऊन हा जो येथे जे काही आपलं मोठं कोर्ट आहे त्या कोर्टाच्या वतीनं आमचे हे म्हणतात की सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय, पण सुप्रीम कोर्टाने आदेश हा ऐच्छिक दिलेला आहे आणि तो जबरदस्तीने करू नये असं म्हटलेलं आहे, कुठच्याही राजकीय फायद्यासाठी करू नये असं म्हटलेलं आहे। तरी सुद्धा सरकार महाराष्ट्रात हे करू पाहत आहे आणि त्याच्या विरोधामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने जनसमुदाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये बाहेर पडतो। तेव्हा माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की तुम्ही विधानसभेमध्ये धंदात खोटं स्टेटमेंट केलं की आम्हाला सुप्रीम कोर्टाने सांगितलं, सुप्रीम कोर्टाने हे करणं ऐच्छिक ठेवलेलं आहे, परंतु तुम्ही विधानसभेत सुद्धा खोटं बोलताय आणि तुम्ही असा घाट घालताय। इथं असणाऱ्या आमदारांना भेट देत नाही, मी स्वतः भेट मुख्यमंत्र्यांनी मागितली, त्यांना भेट द्यायला तयार नाहीत। तुमचा जर अशाच पद्धतीचं वागणं असेल तर रस्त्यावरती आज संपूर्ण अनुसूचित जातीतल्या 58 जाती उतरल्याशिवाय राहणार नाहीत। आणि मग आपण पाहिलं जर लोक रस्त्यावर उतरली तर काय होतं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आठवा। त्यामुळं या इथं असणाऱ्या देवेंद्र फडणवीसचं मला सांगणं आहे की लोकांचा या लोकशाहीमध्ये सर्वात मोठा अधिकार असतो आणि सर्वोच्च त्या देशातली लोक ही सर्वोच्च आहेत लोकशाहीमध्ये, आणि त्यामुळं असं कुठच्याही प्रकारचं धोरण अंगीकारू नका, यापेक्षा हे आपल्याला आभारी पडेल असं मी आपल्या चॅनलच्या वतीने सांगतो। धन्यवाद। सर पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही तालुक्यामध्ये मोर्चे जिल्ह्याचे झाल्यानंतर तालुक्यात मोर्चे करावे आणि डिसेंबर पर्यंत हे मोर्चे चालू राहतील आणि त्यानंतर डिसेंबरला हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेला घेराव घालण्यात येईल। धन्यवाद।